नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. इस्रायल आणि इराणच्या मध्ये युद्ध सुरू झालंय. दोन्ही देश ऐकत नाहीयेत आणि या चर्चेमध्ये एकमेकांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू आहेत. इस्रायल इराकची हद्द ओलांडून इराणवर हल्ला करतोय. इराण इस्रायलच्यावरचे अपेक्षित हल्ले करण्यासाठी क्षेपणास्त्र सोडतोय आणि या सगळ्यामध्ये काही क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये पडतायत सुद्धा. इस्रायलचं नुकसान होतंय. प्रश्न इथे असा उपस्थित राहतो की काल परवापर्यंत ज्या इस्रायलनं आपल्या भोवती आयर्न डोम असल्याचं म्हटलं, लोह पडदा असल्याचं म्हटलं, त्या लोह पडद्याला भेदून नक्की या स्थितीत इराणचं क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये गेलंच कसं? या दोन्ही देशांमध्ये असलेला सध्याचा संघर्ष हा याही पलीकडे किती दिवस चालणार आहे? इराणचे लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायल करतोय, तर इस्रायलमधल्या महत्त्वाच्या तेल अवीव शहरावर इराणची क्षेपणास्त्र पडल्याचं त्यांच्या देशानं म्हटलं आहे. हे सगळं घडत असताना इराणचा लढणारा नेता मात्र गायब आहे. नेत्यान्याहू मैदानात आहेत. असं या निमित्तानं आणखी किती दिवस चालणार? जगाच्या तेल पुरवठ्यावर त्याचा काय परिणाम होणार? असे विविध मुद्दे आपल्याला या भागात चर्चेला घ्यायचे आहेत. आपल्या सोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन जोडले गेले आहेत. त्यांच्यासाठी तरी थेट पहिला प्रश्न माझ्याकडून हाच असेल की ज्या इस्रायलनं क्षेपणास्त्रांपासून स्वतःच्या देशाला वाचवण्यासाठीचा प्रयत्न केला, त्या देशात इराणचं क्षेपणास्त्र घुसलं कसं? प्रश्न मनामध्ये असा येतो की एवढी महत्त्वाची सिस्टीम ही कशी फेल झाली इराणच्या विरुद्ध? त्याकरता कारणं काय होती? लक्षात असावं की कुठलीही सिस्टीम असते तर त्याची क्षेपणास्त्र थांबवण्याची एक क्षमता असते. ज्यावेळेला क्षेपणास्त्र त्यांच्या क्षमतेच्या बाहेर येतात तर त्यावेळेला त्यांना एवढ्या क्षेपणास्त्रांना एकदम थांबवणं हे शक्य नसतं. तर म्हणजे इस्रायलनी एक सॅच्युरेशन अटॅक केला, मोठ्या प्रमाणात हल्ला केल्यामुळे माफ करा, ही सगळी क्षेपणास्त्र थांबवणं हे इस्रायलला शक्य झालं नाही. याच्याशिवाय दुसरं कारण असं असतं की प्रत्येक प्रकारच्या शस्त्राला थांबवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असतात. उदाहरणार्थ ड्रोनकरता वेगळी, क्षेपणास्त्रांकरता वेगळी, लंब्या दुरीच्या शस्त्रांकरता वेगळी, जवळून येणाऱ्या क्षेपणास्त्रांकरता वेगळी, हायपरसॉनिक मिसाईलकरता वेगळी. आणि ज्या वेळेला एकदम सगळ्या प्रकारची शस्त्र आक्रमक ही एकाच वेळेला पाठवली जातात तर त्यावेळेला काही वेळा या सिस्टीमची जी एफिशियन्सी आहे ती पुरी पडत नाही आणि एखादं मिसाईल हे त्या सिस्टीममधून जाऊन इस्रायलच्या आत त्यांनी नुकसान केलं असावं. महाजन सर, आपण असे जोडलेले राहा. आपण या निमित्तानं चर्चेच्या पुढच्या टप्प्यातही आपल्यापर्यंत पोहोचू. आता शैलेंद्र देवळाणकर यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. देवळाणकरांचा परिचय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून आपल्या सगळ्यांना निश्चित आहे. देवळाणकरजी, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगाला चिंता आहे ती तेल साठ्याची आणि तेलाच्या पुरवठ्याची. तुम्हाला अत्यंत तत्कालिक आणि दूरगामी दोन्ही पातळ्यांवर तेलाच्या पुरवठ्यावर काही परिणाम होताना दिसतोय का? नाही, हे निश्चितपणे इस्रायल आणि इराण मधला संघर्ष हा जगाची चिंता वाढवणारा आहे. जग ऑलरेडी परेशान आहे. ते रशिया आणि युक्रेन जो जवळपास 3 वर्षांपासून संघर्ष चालू आहे, त्यामुळे युरोप पण एक्झॉस्ट झालेला आहे, अमेरिका एक्झॉस्ट झालेला आहे. त्यामुळे आता हा जो नवा कन्फ्लिक्ट झोन मिडल ईस्ट मध्ये तयार झालेला आहे आणि तो जरी आता तुम्हाला केवळ इस्रायल आणि इराण पुरता मर्यादित वाटत असला तरी देखील आता इराण पुरस्कृत ज्या दहशतवादी संघटना किंवा इतरही संघटना आहेत, जसं हुती असेल, हेजबोल्ला असेल, हमास आहे, या संघटना वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचं
त्यांचं अस्तित्व आहे आणि पुन्हा त्या सक्रिय होऊन इस्रायलवरती अटॅक करू शकतात. त्यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढू शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे, की इस्रायलकडे फार मोठ्या प्रमाणावरती घातक अशा प्रकारचे क्षेपणास्त्र आहे आणि इराणकडे देखील चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्या माध्यमातनं इराणकडे देखील मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हे आहेत किंवा अजूनही फायटर जेट्स देखील त्यांच्याकडे आहेत आणि दोघांपैकी कोणीही आता माघार घ्यायला तयार नाहीये आणि यामधनं एक बाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, की हे जर संघर्ष असाच चालू राहिला आणि याच्यातला डॅमेज जर असा चालू राहिला तर भविष्यात अमेरिका याच्यामध्ये उतरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि जर अमेरिका आला तर इराणचे जे पारंपरिक मित्र आहेत, ज्यामध्ये सिरिया आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, रशिया पण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. त्यामुळे यांची देखील प्रवेश होण्याची किंवा एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा संघर्षाची व्याप्ती जर वेळीच याच्यावर नियंत्रण ठेवलं गेलं नाही, आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांनी मध्यस्थी केली नाही, तर या संघर्षाची व्याप्ती येत्या काळामध्ये वाढलेली आपल्याला दिसू शकते. देवळणकरजी, या चर्चेतला पुढचा टप्पा आहे तो निश्चितच हल्ल्यांच्या संदर्भातला. ज्या पद्धतीनं हे हल्ले होत आहेत ते पाहता इराणला त्यात किती नुकसान संभवतं? महत्वाचा मुद्दा असा आहे, की इराणच्या संरक्षण सज्जतेला, इराणच्या एकूणच लष्करी क्षमतेलाच केवळ धक्का बसलेला नाहीये, तर इराणमधली जी खामेनी राजवट आहे, त्याला महत्वाचा धक्का बसलेला आहे. आणि हे महत्वाचं आहे, की आज इस्रायल इराणमध्ये इतक्या आतमध्ये शिरून त्यांची जी युरेनियम एनरिचमेंटचे प्लांट्स आहेत, त्या ठिकाणी जर इस्रायलकडनं हल्ले होत असतील, तर खामेनीच्या एकूणच क्षमतेवरती, प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि जर खामेनींना आपलं अस्तित्व किंवा तिथल्या धार्मिक राजवटीचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्यांना काहीतरी प्रत्युत्तर हे द्यावंच लागणार आहे. त्यामुळे हा हल्ला, इस्रायलचा हल्ला हा केवळ इराणच्या अण्वस्त्रांवरती नाहीये किंवा इराणच्या संरक्षण सज्जतेवर नाहीये, तर तो खामेनी राजवटीवरती आहे. आणि हीच खामेनी राजवट जी आहे ती आता अनेक समस्यांना कारणीभूत ठरते. त्यामुळे मला असं वाटतं, की हा जर या संदर्भामध्ये खामेनी राजवटीला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्यांना अत्यंत जोरात इस्रायलला प्रत्युत्तर द्यावं लागेल. नसता लोक ही राजवट उलथून पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1978ला इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली आणि शहाला बाजूला करून खोमेनी त्यावेळेला ह्या धार्मिक गुरुची तिथलं राजवट सुरू झाली आणि खोमेनी नंतर आता खामेनीची ही राजवट सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की या संदर्भामधला प्रचंड मोठा धक्का हा खामेनी राजवटीच्या अस्तित्वाला बसलेला आहे. बिलकुल, आपण पटकन हेमंत महाजन सरांपर्यंत पोहोचतोय. हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की आर्यन डोम काम कसं करतो ते एकदा सांगणं गरजेचं आहे, कारण या खामेनी राजवटीकडून वेचून वेचून एकाच वेळेला हजारो क्षेपणास्त्र ठराविक लहान भागावर इस्रायलच्या टाकली जात आहेत. इस्रायलची आयर्न डोम सिस्टीम जी आहे ही जगातली एक सर्वोत्तम अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम समजली जाते, जी शत्रूचे म्हणजे इराणचे ड्रोन्स असो की विमानं असो की क्षेपणास्त्र असो की आकाशातून उडणारं कुठलंही शस्त्र असो ते थांबवण्यामध्ये जनरली अतिशय त्यांना यश मिळतं. परंतु आता असं घडलं की ज्यावेळेला इराणनी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला, तर त्यावेळेला इराणची काही क्षेपणास्त्र ही इस्रायलची राजधानी जी तेल अवीव आहे त्यांच्यावरती येऊन धडकली आणि या आयर्न डोम सिस्टीमच्या मधून ती तेल अवीववरती पोहोचली आणि तिथे काही नुकसान इस्रायलचं झालं. आणि महत्त्वाचं असं की तेल अवीव ही इस्रायलची राजधानी आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यानंतर परत आपण वळतो आहोत शैलेंद्र देवळणकर यांच्याकडे. देवळणकरजी, या हल्ल्यामुळे इराणच्या क्षेपणास्त्रांचं संरक्षण यंत्रणेचं मोठं नुकसान झालंय. ही एक बाब आपण प्रामुख्याने लक्षात घ्या, की इराणकडे जी ही क्षेपणास्त्र आहेत ही इराणनी स्वतः विकसित केलेली नाहीयेत. इराणला ती प्रामुख्याने उत्तर कोरियाकडनं प्राप्त झालेली आहेत, काही चीनकडनं मिळालेली आहेत. अनेक तंत्रज्ञान त्यांना पाकिस्तानकडनं देखील या बाबतीमध्ये प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेला ही अशा स्वरूपाचे क्षेपणास्त्र हे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त होतात किंवा त्यांची संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त होती, त्यावेळेला प्रश्नचिन्ह हा केवळ इराणच्या क्षमतेवर उपस्थित होत नाही, ते इराण बरोबरच तो चीनच्या संरक्षण सज्जतेवरती देखील उपस्थित
उपस्थित होतो. आपण बघितलं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण पाकिस्तानची जी ओव्हरऑल रडार सिस्टम आहे किंवा पाकिस्तानकडनं वापरले गेलेले फायटर जेट्स असतील, ड्रोन्स असतील, हे ज्या पद्धतीने भारताने उद्ध्वस्त केले, त्यामुळे एकूणच इराणच्याच चीनच्या संरक्षण सज्जतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आणि आता तोच प्रकार घडतोय की ज्या चीनने इराणला मोठ्या प्रमाणावरती क्षेपणास्त्र दिलेली आहेत, इतर शस्त्रास्त्र दिलेली आहेत, ती जर निकामी होत असतील इस्रायलच्या हल्ल्यापुढे, तर इराणला समर्थन देणाऱ्या सर्व देशांच्या संरक्षण सज्जतेवरती हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अगदीच आपण या निमित्तानं जागतिक पातळीवर बदलणाऱ्या प्रत्येक घटनेकडे अत्यंत बारकाईनं पाहणार आहोत आणि तुर्तास या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं मी इथेच ती आटोपती घेतो. शैलेंद्र देवळाणकर तसंच निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन या दोघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार.